राहुल गांधी आणि राजकारण्यांनी या आंदोलनामध्ये नौटंकी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मी कधी त्यांच्या भावना, त्यांचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे, त्या आंदोलनाला कधीच मी त्या ठिकाणी टीका केली नाही. राहुल गांधी आणि त्यांचे जे राजकारणी आहे हे जे नौटंकी करताय यावर मी बोललो आहे. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. त्यांना राजकारण करायचं आहे, राजकीय पुढे भाजायची आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने आहे, त्यांना तो अधिकारच आहे. पण त्यामागे जे नौटंकीपणा सुरू आहे राजकारणाची, आणि खास करून राहुल गांधींनी जे पंतप्रधान कार्यालयासमोर, पंतप्रधानांच्या घरासमोर केलं, एक प्रकारची नौटंकी होती. आम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लोकशाही मार्गाने त्यांनी आंदोलन केलं आहे, त्यांचा अधिकार आहे, विद्यार्थ्याचा तो अधिकार आहे. परंतु हे जे राजकारणी लोक यामागे ज्या पद्धतीने नौटंकी करतायत ते काही योग्य नाही. तुम्ही स्वतः आंदोलकांशी बोलले फोनवरून, त्या दिवशी दुसऱ्या भेट द्यायला सुद्धा जाणार होते. मी संपूर्ण आंदोलकांशी फोनवर बोललो, त्यांनी ते मान्य केलं की आपल्यावर मला विश्वास आहे. आंदोलकांनी मला सांगितलं की आपल्यावर विश्वास आहे, आपण हा पुढाकार घ्या. निश्चितपणे मी त्यांना आश्वस्त केलं की मी पुढाकार घेईल. आणि आमचं केंद्र सरकार, आता माननीय पंतप्रधान मोदीजी, आमचं सरकार विद्यार्थ्यांना पुन्हा मनस्ताप होणार नाही. या देशातला विद्यार्थी सर्वोपरी आहे, या देशातला युथ सर्वोपरी आहे. या देशाच्या युवकांची मानसिकता खच्चीकरण होऊ नये पेपरफुटी सारख्या प्रकरणामध्ये, ही बाब केंद्र सरकारने खूप त्या ठिकाणी सिरियस घेतली आहे. माननीय प्रधानमंत्री मोदयांनी कालच्या ट्विटमध्ये सांगितलं आहे की युवक आम्हाला सर्वोपरी आहे, विद्यार्थी सर्वोपरी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच केंद्र सरकार उत्तम यातला मार्ग काढेल आणि विद्यार्थ्यांना यानंतर या देशामध्ये आंदोलन करायची गरज पडणार नाही, असं काहीतरी आमचे पंतप्रधान आणि सरकार करेल.